आज तुळजाभवानी भवानी मातेला वंदन करून जय जिजाऊ, जय शिवराया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, आल्यावरकर सावित्रीबाई फुले, गाडगे महाराज, संभाजी महाराज, वीर भगतसिंग, अहिल्याबाई होळकर, महात्मा फुले आणि माझ्या आप्पासाहेब आमच्या पार्टीमध्ये आले. जय जुमो सरकार सेनेमध्ये आज आप्पासाहेबांनी बाबा काय ना मुरलीधर रामचंद्र गवळी का पाटील, आमचे पाटील साहेब, मी पाटील आहे, यांनी आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि आर्वी गटामध्ये आप्पासाहेबांना आम्ही पक्षाकडनं उभं करणार आहे आणि मी पण पॅनलमध्ये उभं राहणार आहे. तरी माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो, धर्माप्पांचं बी आगमन झालंय. धर्माप्पा या. आणि आर्वी गटामध्ये आम्ही धर्माप्पा आणि गवळीप्पा आणि मी जितेंद्र गंगाधर मोरे, आनकवाडी, सोनवाडी सर्व मतदार बंधूंना हात जोडून विनंती आहे की बीजेपी, राष्ट्रवादी, शिवसेना यांचा नाश सोडा आणि आमच्या नवीन पक्षामध्ये या. आज बाबा आमचे पाटील साहेब आणि आप्पासाहेब आमच्यामध्ये काहीतरी क्वालिटी आहे. आमचा पक्ष आम्ही सर्व धर्म लोकांना घेऊन चालणारे लोकनेता म्हणतात. म्हणजे जितेंद्र मोरे सरकार. आणि आमच्या पक्षामध्ये कुठल्याही जातीचं राजकारण करत नाही. आम्ही सर्व जातीला घेऊन चालणारा लोकनेता म्हणतात. धुळे आमदारकीला मी होतो अपक्ष, माझी कपट निशाणी होती. अनुप अग्रवाल, फारुख शाहच्या विरोधात उभं होतो मी. प्रत्येक फेरीला मतदान झालं, मला कमी मतदान झालं, पण मी पैशाला बळी न पडता उभा राहिलो. मी प्रत्येक फेरीला मला मतदान झालं. तरी धुळेकर मतदारांचा मी आभारी आहे. आणि गावोगाव माझ्या पक्षाचे लोक उभे करणारे आम्ही सर्व लोकांना आमच्या पक्षामध्ये सामील करणार आहोत. कारण तेच सोरट, राष्ट्रवादी काँग्रेसचं तेच सोरट, बीजेपीचं तेच सोरट खात्यामध्ये 1500 रुपये टाकू राहिले आणि शेतकरीच्या माझ्या भावांना मालाला शेतमालाला भाव देत नाही. आणि आप्पासाहेब म्हणे मी आनकवाडीमध्ये उभं राहणार. आप्पासाहेब आमच्या पॅनलमध्ये, यांचं स्वागत. आप्पासाहेब तुम्ही कामाला लागा आणि आप्पासाहेबांना गुलाल आजच टाकून देतो. आप्पासाहेब 100% निवडून येतील आणि सरपंच होण्याची आम्ही शुभेच्छा देतो. आप्पासाहेब जय हिंद, जय महाराष्ट्र. अबकी बार जिमो सरकार, अबकी बार जिमो सरकार. जय हिंद, जय महाराष्ट्र.